पोपटी करायला. आणि गाईज इथं आमची पोपटीची तयारी चालू झाली, पूर्व तयारी. आणि काजल आणि मी काजलला थोडीशी हेल्प करते. काजलनेच केलाय बोलते सर. हे बघा इथं मके कापून ठेवलेत, इथं पनीर कापून ठेवलं आणि इथं बटाटे. तुम्ही म्हणाल बटाटा वांगा बिंगा हे काय घेतलं. आम्ही व्हेज पोपटी पाहिजे ना काजल? हो, आम्ही नॉनव्हेज पोपटी करतो पण आमच्यात एक माणूस व्हेज आहे, त्याच्यासाठी पूर्ण व्हेज. आणि गाईज इथं आमची तयारी झालेली आहे पोपटीची रेडी. आता आम्ही चाललोय बाहेर घेऊन आलो. आणि गाईज आता आम्ही चाललो पोपटी शिजवायला. तू चला आमच्या सोबत शेतात आत्यांच्या. चला. आणि काही सगळे जण निघलेले. चला चला. चिऊ आणि चिऊ पण चाललेले, युवराज पण चाललेले. चला 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 चला. आणि गाईज गावल्यानी बघा आम्ही कसे निघालेले आहेत एका मागोमाग एक. आणि आमच्या मामांनी सगळी सोय केलेली आहे बघा रेडी. इथं मारबेटीचा पाला बिल हाणून ठेवलाय. हा काय सांग गाईज आमची प्रिन्सेस बघ. तू पण हा, ही माझी परी. जावं तुमच्या घरी. आणि दादा पण इथं आम्हाला हेल्प करते. दादा हाय गाईज, आमचं दादा हे काय करताय. उभी बिबी नको ना करायला लावू, तू शांतपणा दे. हाय गाईज, हे आमची दोघी फ्रेंड धनश्री पाटील लॉग आमची. आणि गाईज आम्हाला व्हेज पोपटी करावी लागेल. असू दे, एखादा दिवस करावा ऍडजस्ट माणसाने. आणि पॅकिंग चालले वाटते. स्टफिंग बघून घ्या कशी असते ही स्टफिंग. हाऊ टू मेक पोपटी. हे गुगल पोपटी कशी बनवायची हे आता आम्हाला धनुष्यने सांगितलेलं आहे. स्टीलचा डब्बा आहे तो. आणि गाईज पूर्ण मडका पॅक करून झालेला आहे. पत्राचा डब्बा. आणि इथं बघा युवराज आणि चिऊ मस्ती चालले गवताची बाल्याशी. आणि व्ह्यू तुम्हाला आता दाखवू शकत नाही. रात्री दाखवू का काजल उजेड मार करतो. आणि पूर्ण हा काजलचं शेत आहे. आम्ही शेतात आलो. शेतात आहे हा. आणि गाईज आता डब्बा ठेवलाय दादाने इथे. आणि आता आम्ही बनवून घेतोय पोपटी. आणि पेंडा बघा गाईज पुढं दाखवूच शकत नाही काही तुम्हाला. कालू काजलच्या शेतातच आहे. आणि गाईज आमची पार्टी चाललेली. एन्जॉय, फुल एन्जॉय ना. कसं वाटतंय गाईज? कसं वाटतंय चिऊ? कसं वाटतंय? कसं वाटतंय? कसं वाटतंय पोरांना? डब्बा काय ती पोपटी एकदम ओके मध्ये. काय बोलते परत नको गाईज, अशी न लाजते. आणि गाईज इथं काजलचा अजून एक दादा आम्हाला हेल्प करायला आलाय. चालू नको करू. आणि इकडे बघा गाईज दोघी जणी काय करायला घसरलेत ग. बार्बीक्यू बेबी डॉल. खाली पूर्ण इथपर्यंत आण बघ. मका नाही लावणे का? अबे इथून हे पण घे. कोण पण पैसे ठेवा बाबू साईडला काय घेऊ? पोपटी. मोबाईल बंद झाला आता. कोण भेटवते? युवराज. गौरीकडे दे मोबाईल. व्हिडिओ काढते का अजून? गौरी लाव अजून.
तू लायटर लाव चिव. हा आपलं तिथं कुठं आतमिळा युवराज फेल मिशन. आतमध्ये लाव काय ना होतं लाव काय ना लाव आतमध्ये लाव अजून लाव आतमध्ये जा तिकडनं लाव आता लाव लाव सगळीकडून जा चिव. जाऊ धरून ठेव युवराज. पिठा होता इथं लावते इथं हा लाव तिथंच लाव इथंच लाव इथं लाव आतमध्ये लाव काय युवराज चट का लाव आत बाजूला असते. आत लाव आत घे. हा बस लागले युवराज लागले बस. झाली. गाईस इकडे बघा हे लावून दोघ जण दमले. यांचा माचीस घेत हे बाजूला काजल इकडे ना. काजल इकडे चिव बोलाली ओले रे ओले. या दोघी बघा काही दांड्या केला. नको छान आहे मस्त. मी दिसते का काय फुकट घालू नको आग विजल. गाईज आमच्या वहिनी पण आलेले आहे तिथे आणि वैदेवी पण आहे. वैदेवी मगाच पासून आहे. दूधचा कसं वाटतंय युवराज. गरम चिव कसं वाटतंय. मस्त छान हा हो नाव आता धर काय करते. हा मस्त ना क्रेझी. आणि काही चिव पण आणि युवराज पण. गौरी आणि गाईज भक्ती बघा किती खुश झाली. कसं वाटतंय कसं वाटतंय. छान आणि इकडे बघा काय करणार चिव. मी तिचा हात धुवून येऊ का. युवराजच्या बाबांनी घेऊन आले दोघांना चॉकलेट खातात दोघ जण. हा आणि चॉकलेट आणलंय माकुनी काकांनी. काका बोल जोरात फुक मार जोरात. फुकल्या पेपरा फुकल्या नाही. आणि गाईज भाऊ पण आलेत. सगळे इथं आहेत सर्वजण. हा आणि आता आम्ही जेवायला बसलो. काजल मावशींचे ते स्पेशल चिकनचा रस्सा आणि चिकन आणि वाव या खायला. आणि गाईज इथे आमचा इथं आमचा व्हेज माणूस वहिनींनी स्पेशल भजी बनवली त्यासाठी. आणि सर्व जेवण आमच्या वहिनींनी बनवले. एक काजलच्या वहिनींनी बसा आणि काजल पण बसलेले तिथे भाऊ आहेत. आम्ही सर्वजण सोबत बसलेले तिथे जेवायला. या जेवायला आणि इथे गौरीमध्ये. आणि गाईज आता आम्ही जेवण झालं आणि आता परत चाललो काजलच्या फार्म हाऊस वरती पोपटी खायला. आणि काजलचं फार्म हाऊस गाईज दिवसा एक दिवस दाखवी ना का तुम्हाला. इथं कोंबड्या बकऱ्या वगैरे सगळे आहेत. आणि पोपटी झाले बापरे मस्त छान या खायला गरम. आणि गाईज आता आमचे पोपटे रेडी झालेले मस्त. दादाने आम्हाला बनवून दिलेले या पोपटी खायला. लय भारी ओके मध्ये काय तो वांगा सर्व ओके मध्ये या.
तुमच्यासाठी हावरट्यांनी बघा किती खाल्ली बघा त्या घसरून पडल्यात. आणि गाईज आम्ही डबे घेऊन पिशव्या भरून चाललो नाही काय घेतलं तरी. आणि काय चला आत्या वहिनी चला. थँक्यू वहिनी. वहिनीने खूप हेल्प केली आम्हाला. मस्त पाहुणचार केला आमचा. चला चला घरी. घरी जायचं का आता. चला